शेवटला ठेवू आणि मराठी गणित नाही तसं करू, अगोदर गणित घेऊन नंतर मराठी घेऊ, आधी बुद्धिमत्ता अगोदर घेऊ नंतर इंग्रजी. ओके, चला आपण पहिल्यांदा बुद्धिमत्ता घेऊ. प्रश्न घ्या. 26वा प्रश्न. वरील अक्षरमालेतील म्हणजे ABCDची जी अक्षरमाला दिलेली असते त्या अक्षरमालेतून आपण तिथे आपण लिहिताना ABCD ही तुमच्याकडे छापलेली असते, ही ABCD तुमच्याकडे छापलेली नसते. ही ABCD मात्र आपण बुद्धिमत्तेच्या पेपरसाठी वर्गात गेल्या तुम्हाला जेव्हा पेपर शीट दिले जातात तेव्हा मागच्या पानावर लिहून ठेवा EFGHIJKL. आता 25ची आपण वापरतो या स्कॉलरशिपसाठी. नवोदयचा एलिमेंट असेल तरी 26ची लागते. OPQRSTUVWX आणि Y 25ची स्कॉलरशिपसाठी वापरली जाते. आणि NMMS असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी 26ची वापरली जाते. हे आपल्याला लक्षात घ्या. याच्यावरून डावीकडून पहिला नंबर, उजवीकडून शेवटून पहिला नंबर या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं. याचा किमान एक प्रश्नासाठी ते उपयोग होतो, म्हणजे 2 मार्क आपल्याला हा तक्ता मिळवून देत असतो. पण शेवटून चौथा अक्षर, शेवटून चौथा कोणता अक्षर आहे? व्हीच्या डावीकडं म्हणजे डावा हातातला डावा तो डावा, डावीकडलं 12वं अक्षर पाहिजे. व्हीच्या डावीकडलं 12वं अक्षर काय येतं? जे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे. खालील अंकमालेत लगतच्या 2 अंकाची बेरीज पूर्ण घनसंख्या येते अशा किती जोड्या आहेत? 5 अंक मला येईल 632, 632, 453, 104, 463, 261, 540, 101. घनसंख्या माहिती आहे आपल्याला. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. आता काय म्हणजे बेरीज पूर्ण घनसंख्या म्हणजे इथे 27 बेरीज येऊ शकते का? तर एक अंकी संख्या आहे, मध्ये अंतर आहे, 2 अंकी नाही आहे, म्हणजे बेरीज आपल्याला फक्त 8 येणार किंवा 1 येणार. ओके, कुठे येते? 5 3 8. त्याच्या अगोदर नाही ना नक्की. 1 0 1 4 4 8 2 आणि 6 8 1 0 1. किती आल्या जोड्या? 5 जोड्या येतात. पर्याय क्रमांक 3. चला ABCDEF ही गोलाकार टेबल होती जेवणासाठी बसलेली आहे. आता याची रचना करायची. ABCD गोलाकार टेबल काढा. या टेबलामध्ये ABCD बसलेले आहेत. A हा D च्या समोर. आता या कुठे बसलेला असेल तर त्याच्या समोर D काढायचा. C हा A आणि B च्या मध्ये आहे. जे C हा A आणि पाहायचा A आणि B च्या मध्ये C असाही असू शकेल आणि A आणि B च्या मध्ये C असाही असू शकेल. निश्चित स्थान सांगता येत नाही. F हा E व A च्या मध्ये आहे. आता F हा E व A च्या मध्ये. आता इथं आपल्याला रचना करत केल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता ही रचना करूया आपण. A आणि B यांच्यामध्ये C आहे. नंतर पहिली रचना करू. A हा D च्या समोर, A हा D च्या समोर म्हणजे या ठिकाणी D आहे. C हा A व B च्या मध्ये, A आणि B च्या मध्ये C आहे. F हा E व A च्या मध्ये आहे. E व A यांच्यामध्ये F आहे. आता इथं डावं उजवं वगैरे काही दिलेलं नाही, अगदी सोपी होती. B च्या डाव्या बाजूला कोण असू शकेल? आता पहा, B च्या डाव्या बाजूला, डावा हात आपण पाहिलं, डावा हात म्हणजे उजवा हात आणि डावा हात. या ठिकाणी रचना करताना पहा थोडंसं अशी अडचण येते की रचना आपण ही रचना केली तरी वेगळ्या पद्धतीने येते. आता या ठिकाणी डावा आपण आतमध्ये तोंड करून घेतलं तर अशा पद्धतीने येतो, बाहेर तोंड करून घेतलं तर अशा पद्धतीने येतो. B च्या डाव्या बाजूला कोण असू शकेल? उजव्या बाजूला D घेतला तर उजव्या डाव्या बाजूला C येणार आहे. 2 पर्याय नोंदवा सांगितलेले आहेत, त्यामुळे कोणतं येईल? C आणि D हे दोन्ही पण येतील.
तुम्ही जर ही रचना घेतली तर बी हा डाव्या बाजूला येईल, या रचनेमध्ये सी हा डाव्या बाजूला आलेला आहे. ए च्या दोन्ही बाजूला कोण बसलेले आहे? आता ए च्या दोन्ही बाजूला कोण आहे? सी आणि सी, सी आणि एफ. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी आहे. मग तो पहा आणि पर्याय नोंदवा. बी ला एच, बी ला एच तर सी ला काय? बोला. बी चा अनुक्रमांक 2 आणि एच चा अनुक्रमांक 8 3 2 चा वर्ग 4, 4 ची दुप्पट 8, 3 चा वर्ग 9, 9 ची दुप्पट 18. 18 नंबर इथे काय म्हणतात ते आता इथे पाय हा बघू 18चं काय पर्याय? 18चं काय उत्तर? 8. बरं हे त्यांचं उत्तर आहे. बोला. 2 चा वर्ग 4 आणि 2 ची दुप्पट 4, 4 अधिक 4 8, 3 चा वर्ग 9 आणि 3 ची दुप्पट 6, 9 अधिक 6 15, 15चा पण पर्याय. 15चाही पर्याय दिलेला आहे. 15चा पर्याय काय आहे? ओ. पहा या ठिकाणी दोघांचे विचार चुकीचा कुणाचाही विचार नाही, अजून वेगळा कुणाचा आहे का? आता त्यांनी पहा हे आपण विचार केला. आता पेपर सेट करणाऱ्याचा काय विचार आहे? काय दिले उत्तर त्याचं? आर. आता हा पेपर सेट करणाऱ्याचा विचार आहे, हा आपला विचार. फायनल पेपरला देखील असे तुम्हाला किमान 2-4 प्रश्न येतात ज्याचं उत्तर तू विचार केला तर वेगळा आहे, याने विचार केला तर वेगळा आहे. पण दोघांचा विचार योग्य असतो, पण पेपर सेट करणाऱ्याचा वेगळा विचार असतो. त्यांचा काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. या ठिकाणी उत्तर त्याचा 18 दिले आणि त्यांनी सांगितले 2 चा वर्ग 4, 4 ची दुप्पट 8, 3 चा वर्ग 9, 9 ची दुप्पट 18. बोला सोरा. 2 चा घन नाहीये. 2 ची दुप्पट 4 4 2 8. हो. पण आपल्याला ते त्यांनी उत्तर पर्यायामध्ये द्यायला नव्हतं पाहिजे. या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित नव्हतं, दिलेलं आहे. पण इतर काय म्हणायचं? मग हुज्जत घालायची की सुपरवायझरला म्हणायचं स्वतःचे 2 पर्याय नोंदवा, म्हणजे 2 पर्याय नोंदवतो. तुम्ही काय करायचं नाही, जर प्रश्न आला त्यातलं जास्त योग्य कोणतं हे उत्तर नोंदवण्याचा प्रयत्न करायचा. मग कोणता विचार जास्त योग्य वाटतो हे तुम्ही करायचं. शेवट जेव्हा अशा प्रश्न संदिग्ध येतात प्रश्न, त्याच्यावरती तुम्ही आमच्याकडे मांडता, आम्ही ते त्यांच्या कमिटीकडे, प्रत्येक विषयाच्या कमिटीकडे ते पाठवतो आणि त्याच्यावरती मंथन करून काही वेळा ते प्रश्न कॅन्सलही करतात, बऱ्याच वेळा असेच धुडकावून लावतात. ते काय आपल्याला ऐकत नाही, आपलं समजून घेत नाही. काय झालं? नीट का बंद पडलं? कोण फोन आहे? माई. यस, लॉकड. ओके, माझ्या याचं नेट बंद पडलेलं आहे. आता माझ्या याला लॅपटॉपला येत नाही. तुम्हाला आवाज येतो का? येस म्हणून टाका जरा. येस म्हणून टाका. आवाज येतो का? पण इथे मला ते याच्याला दिसत नाही. ओके, मला जरा मी याच्यामध्ये मोबाईलमध्ये मी बघतो, मी जरा इथे याच्यातून बाहेर पडून पुन्हा जॉईन होतो या याच्यावरती, पुन्हा लिंकवरून. ओके झालं. ओके चला ठीक आहे थोडीशी काढली त्याच्यावरती दिसते. आता याच्यावरती पाहू. मोबाईलवरती व्यवस्थित येतो का आवाज? बोराट ई बरोबर 10, बी आपण ई ला 10, तर प्रश्नचिन्हाला 27. बोला बोला. 31 2 ला. ओके, 31 ला राहिला. 2 ला 12, तर 3 ला प्रश्नचिन्ह. बोल. 2 चा वर्ग आणि 2 चा घन यांची बेरीज 12 येते. 2 चा वर्ग 4, 2 चा घन 8 येते. इथे 3 चा वर्ग 2 आणि 3 चा घन 27 ची बेरीज किती येईल? 36 पर्यायामध्ये दिलेलं आहे. चला पुढे प्रश्न. बी आपण ई ला 10, तर प्रश्नचिन्हाला 27. बोला देशमुख. बोला.
त्याला नंबर दिले 2 आणि 5, याचा गुणाकार 10. मग आता कोणता पर्याय येईल? 3 आणि 9 म्हणजे सी आणि आय. एम आणि सी, याचा नेमका नंबर सी आणि आय. सी आणि आय. सीचा 3 आहे, आयचा 9 आहे. 3 नवे 17. अजून वेगळा कोणाचं काय आहे का? नाही. चला पुढील प्रश्न 33वा प्रश्न. पहिल्याचा दुसऱ्यामध्ये काय संबंध आहे पहा. गोलामध्ये षटकोनात त्रिकोण आहे. काय केलेलं आहे? तो रंगवलेला आहे. तो काय केला? आतला रंगव नाही. मग आतमध्ये षटकोनात काय होईल? तो टिपरा मोकळा होईल. बरोबर. त्यात काय रेष वगैरे येईल का? नाही. त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. नंतर काय होईल? बाजूवरती त्या चौकोनाचे किती भाग होतील? 4. त्यामुळे कोणता येईल पर्याय? पर्याय क्रमांक 4. चला 34वा प्रश्न. उष्णतेचा सुवाहक तांबे. उष्णतेचा सुवाहक तांबे. उष्णतेचा दुर्वाहक शिसे. शिसे उष्णतेचे दुर्वाहक. बरोबर आहे का? नाही. आता सायन्स मधला प्रश्न आहे. ओके. म्हणून मला तर असं ते वाटते की त्या सिंधुदुर्ग वगैरे शिवाजी महाराजांनी बांधला तेव्हा त्याच्यामध्ये खंडीनं शिस ओतलं म्हणजे पाण्यामध्ये विरघळू नये आणि त्याच्यामध्ये ते दगड बसून त्याचा पाया बांधलेला आहे. समुद्रामध्ये तो बांधलेला आहे. तिथे सिमेंट वापरलं तर सिमेंट वाहून जातं पाण्याने. म्हणजे दगड सांधण्यासाठी शिस वापरलेलं आहे. शिस म्हणजे लवकर ते पातळ होईल म्हणजे असं माझ्या मते. तेव्हा उष्णतेचा दुर्वास असेल असं मला वाटत नाही, पण असू द्या. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ठीक आहे. पुढे एका सांकेतिक भाषेत लेख हा MBLF LAKE लेख हा शब्द यम खाली लिहितो मी MBLF असा लिहितात. तर त्या लिपीत फेस GBD आहे. आणि हो जरा समजून सांगून दे. सांग तू सांग. लेख एलच्या पुढचं लेटर एम आहे, एच्या पुढचा बी, केच्या पुढचा एल आणि ईच्या पुढचा एफ. तसंच एफच्या नंतर जी, एच्या नंतर डी, सीच्या नंतर डी, ईच्या नंतर एफ. GBD. ओके. GBD वाय नाही बोराटे. GBD वाय नाही, GBD F. पुढे पहा 20 34 55 20 34 55 48 62 13 69 27 प्रश्नचिन्ह. बोला. बोला. चढता क्रम सांगा. 13 20 27 34 एके पुढं 48 55 62 69. 7च्या फरकाने आलेल्या संख्या. ओके. 13 27 27 27 34 7 51 या ठिकाणी 41 या ठिकाणी येईल. ओके. अजून वेगळं कोणाचं नाही. चला संख्या मांडणीचे सूत्र पहा. दोन 10 6 2 80 प्रश्नचिन्ह 1 1 4 2 3 5. बोला. पण लिहायला सांगून द्या. बोला. सर 2 आणि खाली 1 गुणिले 1 गुणिले 1 10 4 आणि 2 8 10 80. याचा गुणाकार. ओके. 10 आणि याचा गुणाकार 8, याचा गुणाकार 80. ओके. इथे 2 आणि याचा गुणाकार 1, याचा गुणाकार 8 दिलेला. ओके. 15 90. 3 आणि 5 चा गुणाकार 15 आणि वर्ग दिले 6 केलं 90. आहे का पर्याय म्हणजे आहे. चला. ओके. एक झाला. एक विचार झाला. बोला दुसरा विचार. बोला. कुचेकर 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग आणि 1 चा वर्ग काय 2 चा वर्ग 4. हा
बाहेरचा बरं. 2चा वर्ग 1चा वर्ग 1चा वर्ग हा. 2च्या वर्ग 4 म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 1चा वर्ग 1 गेले 2. 4 म्हणजे 2 गेले 2. चला 10चा वर्ग 100. 100 म्हणजे 4चा वर्ग 16. 2चा वर्ग 4 म्हणजे 20 वजा केले 80. ओके. 6चा वर्ग 36. 3चा वर्ग 9. 5चा वर्ग 25. याची बेरीज 25 वजा केले उत्तर 2. हा याच्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. ओके गुड. छान शाबास. चला पुढे बाद दिलेल्या प्रश्नामध्ये आरशातील प्रतिमा 225. 5 वरून कट करा पर्याय. दुसरा पर्याय कट होतो. 2 वरून पहिला कट होतो. तिसरा कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला अजय रमेश अजयपेक्षा लहान पण संगीतापेक्षा मोठा आहे. वनिता संगीतापेक्षा मोठी पण रमेशपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण? आता सोपं आहे पण रचना करताना वेगळी वेगळी करा. दोन्ही प्रत्येक वाक्याची वेगळी करा. पुन्हा नंतर त्याचं कॉम्बिनेशन करा. अनावधानाने चुका घडतात आणि या आपल्याला 2 मार्क घालवतात. रमेश अजयपेक्षा लहान. रमेश अजयपेक्षा लहान पण संगीतापेक्षा मोठा आहे. रमेश अजयपेक्षा लहान पण संगीतापेक्षा मोठा आहे. संगीता त्यापेक्षा मोठा, रमेश त्यापेक्षा मोठा आहे. रमेश अजयपेक्षा लहान, संगीतापेक्षा मोठा. दुसरं काय म्हणजे वनिता संगीतापेक्षा मोठी. वनिता संगीतापेक्षा मोठी पण रमेशपेक्षा लहान. वनिता संगीतापेक्षा मोठी. वनिता संगीतापेक्षा मोठी पण रमेशपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण? सर्वात लहान संगीता. यात काय सोपं होतं. चला पुढील प्रश्न पहा. खालील प्रश्नात गटात बसणारे YIA काय? अरे ओके 40 पुढे. चला 2 विधानं दिले. त्यावरून दिलेल्या पर्यायातून अयोग्य विधानाची पर्याय नोंदवा. विधान सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत. काही विद्यार्थी चित्रकार आहेत. अगोदरची वेग आकृतीची रचना करा. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत म्हणजे काय केलं पाहिजे? आत लागून विद्यार्थी आणि हे खेळाडू. हे विद्यार्थी घ्या तिथं. सर्व विद्यार्थी खेळाडू आहे. आता दुसरं काय म्हणलेलं आहे? काही विद्यार्थी चित्रकार आहे. आता काही म्हटल्यानंतर काही म्हणजे याच्यामधला काही भाग घेतला पाहिजे म्हणजे तो या पद्धतीने होईल. काही विद्यार्थी हे चित्रकार आहे. आता याच्यावरून ही रचना तुम्ही केली मग प्रश्न सोडवणं सोयीस्कर असतं. पहा काय दात कधी तुम्ही फटके दिला. काही खेळाडू चित्रकार आहेत. काही खेळाडू चित्रकार आहेत. बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं सर्व खेळाडू चित्रकार आहेत. सर्व खेळाडू चित्रकार. सर्वचे सर्व खेळाडू चित्रकार आहेत का? नाही. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. दुसरं अनुमान चुकीचं आहे. तिसरं एकही चित्रकार खेळाडू नाही. एकही चित्रकार खेळाडू नाही आहे का? आहे म्हणजे तिसरं विधान चुकीचं आहे. चौथं काही खेळाडू विद्यार्थी आहेत. काही खेळाडू विद्यार्थी आहेत. सगळे विद्यार्थी खेळाडू आहेत. या खेळाडूमध्ये काही खेळाडू विद्यार्थी आहेत. त्यामुळे चौथं बरोबर आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे 2 पर्याय नोंदवा. चला काय प्रश्न काय अयोग्य विचारले. त्यामुळे पर्याय ही चूक माझी झाली. तुमची देखील होते. आपण योग्य लिहायचा प्रयत्न बरेच वेळा तेच विचारलेलं असतं आणि तिथं विचारलेलं होतं अयोग्य पण. त्यामुळे उत्तर काय नोंदवायला होतं? 2, 3. आपण बोललो 1, 4. चला पुढील लयबद्ध मांडणी पहा. कितीचा गट होतोय? 4चा गट होतोय. आणि काय होते 4च्या गटामध्ये? म्हणजे 8-8चा गट केला तर चालेल ना. 8-8चा गट उचलून टाकायचा. 8चा गट उचलून टाकायचा चालेल.
षटकोनाला षटकोन, बाबा इथे प्रश्नचिन्हाला प्रश्नचिन्ह, त्रिकोणाला त्रिकोण, चौकोनाला चौकोन, षटकोनाला षटकोन, वर्तुळात उभी रेष, त्रिकोणात उभी रेष, चौकोनात उभी रेष. म्हणजे पहिला 8चा गट उचला जसा तसा मांडा. पहिला तिसरा दुसरा चौथा म्हणण्यापेक्षा 8चा गट सेम टू सेम आहे. जागेच्या खाली कोणत्या वेळी घड्याळाचा तास काठावर मिनिट काठामध्ये 165 अंशाचा कोन होतो. आता इथे काय करायचं, 30 तास वजा 5.5 मिनिटं हे सूत्र वापरलं तर 1 वाजून 3 पर्याय होते तुम्हाला. 1 वाजून 30 मिनिटं 30 नाही होत. चला पर्याय कट. तर दुसरा 11 वाजून 30 मिनिटं होतो का, होतं. पण आता हे सोडूया. 30 तास वजा 5.5 मिनिटं याच्यात क्लुप्ती आहे. 30 तास वजा 5.5 मिनिटे. इथं 11 वाजले 30 गुणिले 11 वजा 11/2 5.5 गुणिले 30. त्या 2 लावले इथे 15 गुणिले 11 165. तर 30 गुणिले 11 330. 330 मध्ये 165 वजा केले तर 165 बरोबर येते. दुसरा चौथा 12 वाजून 30 मिनिटे. 12 वाजून 30 मिनिटांनी पण होतोय. बरं 30 तास वजा 5.5 मिनिटं 30 गुणिले 12 वजा 11/2 गुणिले 30. 36 वरती 0 इकडे 13 घालवले 15 गुणिले 11 165. 360 मध्ये 165 वजा केलं 165 चा कसं येईल? 180 पेक्षा मोठा असणार ना. हो की. इथं उत्तर काय आहे? 195. मग काय करायचं, इथं जेव्हा उत्तर 180 पेक्षा मोठं येतं तेव्हा तो कोण मोजला जात नाही, तर त्याच्या हा प्रविशाल कोण आला. मी ते मोजला जातो विशाल कोण मोजला जातो. म्हणून हे उत्तर जे आलं हे वाजामध्ये जरी आलं तर ते प्लस धरायचं असतं. हे 180 पेक्षा मोठं आलं तर ते 360 मधनं वजा करा. 360 मध्ये 195 वजा केले तरी उत्तर 165 येतं. चला पुढे खालील प्रश्नात गटात न बसणाऱ्या पदाचा पर्याय. सिंधू, सुधांशू, शशी, इंदू. उत्तर काय? सिंधू. सिंधू म्हणजे काय? नदी. सिंधू म्हणजे समुद्र. आणि सुधांशू, शशी, इंदू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहे. 10/105 12/150 20/420 आणि 30/915 यामधला वेगळा गटात न बसणारा. बोला. 10चा वर्ग 100, 10ची निमपट 5, 100 अधिक 5 105. 10चा वर्ग अधिक निमपट. बर. 12चा वर्ग 144, 12ची निमपट 6, 144 अधिक 6 150. 20चा वर्ग 400, इथं 410 पाहिजे होतं 420 दिलंय. ओके. 30चा वर्ग 900, 30ची निमपट 15, 900 अधिक 15 900. बरोबर. त्या संख्येचा वर्ग अधिक त्या संख्येची निमपट. त्यामुळं चला वर्तुळात अधिक चौकोन गुणिले गुणिले त्रिकोण. वर्तुळात अधिक चौकोन गुणिले गुणिले त्रिकोण. आता तिसऱ्या याच्यामध्ये पहा उलटा तो. चौथ्यामध्ये बरोबर आहे. वर्तुळात अधिक चौकोन गुणिले गुणिले त्रिकोण. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. तिथं घड्याळाच्या चिन्हाचा क्रम घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. चला 46 CHK DEN FGI आणि चौथा आहे BJJ. बोला. नाही कोणाला सुटलेलं? 46 कोणालाच आलं नाही. एवढा अवघड आहे 46. अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज करा. CHK 3 8 11 3 8 11 4 5 14 6 7 9 6 7 9 2 10 याची बेरीज 22, याची बेरीज 22, याची बेरीज 23, 22. चला पुढे. मनोऱ्यावरचा कोणाचा चुकलाय का? मनोऱ्या सगळ्यांचा बरोबर आलाय.
नक्की? चला M7H1 काय 48 त्याच्यावरचा. ओके. चला आईचे वय आज तिच्या मुलाच्या तिप्पट आहे. 10 वर्षात आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर तिच्या आजचे वय पहा. आईचे वय आज आई आणि मुलगा. कसं तुम्ही अगोदर मुलगा घेऊ शकता नंतर आई घेऊ शकता, तुम्हाला आवडेल. आज काय म्हणले? आईचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. मुलाचं X मानलं तर आईचं 3. 10 वर्षानंतर आईचं 3x अधिक 10 मुलाचं x अधिक 10. तेव्हा काय म्हणले? मुलाच्या वयाच्या दुप्पट ज्याचं 1:2. ज्या ठिकाणी वय आहे गुणोत्तर आहे ते समीकरण मांडा. 3x अधिक 10 छेदात x अधिक 10 बरोबर 2/1. गुणाकार करा. या 1 ने गुणलं तेच x अधिक 10 इकडे भागिले तिकडे पाठवा गुणिले होईल. 3x अधिक 10 बरोबर 2 ने गुणलं तर 2x अधिक 20. हे 2x इकडे पाठवा, 10 तिकडे पाठवा. 3x वजा 2x बरोबर 20 वजा 10 x बरोबर 10 आलं. म्हणजे मुलाचं आजचं वय 10 वर्ष. आपल्याला विचारलेलं आहे आईचं आजचं वय. आईचं आजचं वय किती आहे? 30 वर्षाचं आहे. होतं नाही काय अडचणीचं. पर्यायी पद्धत आपण असं नाही. आपल्याला आता सोल्युशनमध्ये म्हणू शकतो का आपण पर्यायी पद्धत वापरा. आता तुम्हाला ही गती घ्यायची पेपर सोडवायचा आहे तुम्हाला. मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं की 90% नाही 99% एकाही विद्यार्थ्याने आजपर्यंत मला सांगितलं ना की सर माझा मराठी आणि गणिताचा पेपर 100% कव्हर झाला. सोडवलं सगळ्यांनी. म्हणजे एकही प्रश्न सोडला नाही सर, पण काय झालं असेल सोडला नाही. पण मला तो म्हणला माझा पेपर सगळा कव्हर. राहिलेले जेवढे प्रश्न आहेत ते ठोकायचे. म्हणजे शिकवायला लागत नाही सरांनी. आजपर्यंत कुठल्याही सरांनी सांगितलं नाही की ठोका. सांगितलंय कुठल्या सरांनी? बरं आजपर्यंत तुम्हाला न सांगता हे सगळ्या गोष्टी केल्या नाही. हा म्हणजे आजपर्यंत 5वी मध्ये पण पहिली दुसरीतला विद्यार्थी सापडत नाही तर असा कुठला टीचर कधी सांगत नाही, येत नाही ना ठोक. पण न सांगता या गोष्टी येतात. फक्त तुम्ही बघायचं, लहान मजा बघायची की कसं असतं. काही गोष्टी शिकवून येत नाही की एवढं ठो बोंबलून देखील पोरांना या गोष्टी येत नाही. चुकतंय, पुन्हा चुकतंय. कुठल्या शाळेत शिव्या शिकवल्यात का रे? शिकवल्यात का? नक्की का? असं काय शिव्याचा एखादा तासबीज घेतला कुठल्या मॅडमनी सरांनी? नाही ना. पण तुम्ही भांडणं आहे का की पोरींची आहे का तर पोरांची आहे का? ऐकलेत ना. म्हणजे ऐकत मोठं झालं आपण. कशी भांडणं असतात तर कशा शिव्या असतात. हा न शिकलेल्या बायका तर इतकं 1 नंबर शिव्या अट्टल. अभद्र म्हणजे काय? तुझा मुलगा मुलगा कुणाला बसवू नको. आपल्याला तुझ्या जवळ आपल्याला त्याचा सराव करायचा नाही. तर या गोष्टी शिकवून देखील आपण सरावाला मागे पडतो. पण कधीही शिवी शिकवली जात नाही. पण अस्खलितपणे आपल्या तोंडातून जणू काही पाडे बाहेर पडतात. अशा पद्धतीने अस्खलित शिव्यांची लाखोली बाहेर पडत. चला पुढे. कोबी, मेथी, पालेभाजी हा शब्द कोणत्या वेणाकृतीशी संबंधित आहे? तर पालेभाजीमध्ये मला कोबी म्हणजे पालाच असतो. तुम्ही जर कोबी वाळला ना थोडा 4-8 दिवस झाला तर मम्मी काय करते, वरची 4 पानं काढून टाकून देते, आतला कोबी करते. बरोबर नाही? पाल्याची भाजी केली जाते. कोबी हा फळभाजी नाही. बघितलाय का रे? तो कसला भाजी?
फ्लावर फ्लावर पाला असतो बघितलं का फ्लावर कोबी आहे ना पालेभाजी फ्लावर काय आहे फ्लावर फ्लावर बघितलं ना असं एक विद्यार्थी फ्लावर फुलभाजी आहे फुलभाजी कोणकोणत्या ब्रोकोली हादगा हादग्याच्या फुलाची भाजी केली जाते हा चला पुढे पर्याय दुसरा येईल खालील संख्यामधील चुकीचे पद 20 25 36 पगारे शांत बसा 20 25 36 53 76 105 148 बोला बोला 5 11 17 23 29 त्रेचाळ तुम्ही तुमचा हा परत मूळ संख्या एकाडे 3 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 पाहिजे नाहीतर मग 37 43 मध्ये पाहिजे बघ 41 गेली की मग 41 पाहिजे 41 करत हां 105 ला 107 पाहिजे मग येणार 105 29 च्या जागी जर आपण 31 घेतली तर 37 च्या जागी ते 41 पाहिजे जमतंय का सर 105 च्या जागी 108 पण इथे 29 च्या जागी आता इथे घेतली तर दोन पर्याय नोंदू आहे का एकच पर्याय नोंदू मग काय दोन पर्याय नोंदले दोन फरकाचा फरक म्हणजे हे मूळ संख्येचा प्रश्न बाजूला राहिला मूळ संख्या नाहीये हे कन्फर्म झालं का मूळ संख्येचं नाही हे लक्षात आलं का मूळ संख्येचं म्हणजे दोन ठिकाणी येते इथे चेंज होतो इथे चेंज होतोय तर मूळ संख्येचं पुढे फरकाचा फरक काढू 6 ओके 5 6 11 11 6 17 17 6 23 23 6 29 29 6 35 या ठिकाणी घेतलं तर मग काय 20 5 25 11 36 17 53 53 23 76 76 29 105 105 35 140 पाहिजे ओके सर तिथे 105 च्या जागी 107 घेतलं ना तर ते मूळ संख्येचा फरक ओके मी इथं आता काय सांगितलं मूळ संख्याचा घेतल्यानंतर 29 च्या नंतर एक मूळ संख्या सोडली इथं तू घेतलं पहा हे आपण तू म्हणले मी आपण लिहिलं होतं तेवढ्यासाठी आणि सगळं झालं तू रामाची सीता कोण करायला लागली काय हा बोला जर आपण 76 107 केलं ना तर 107 येते आणि 107 अधिक 41 141 ओके 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 काय म्हणतो तू एक मिनिट त्याचं उत्तर काय आहे किती प्रश्न आहे हा 52 याचं काय संकेत क्रमाने 5 पासूनच्या ते मूळ संख्या मिळवायची ओके तुम्ही असू बाजीराव असलं तर इथं महत्वाचं मूल आहे आता यांचं म्हणणं आहे की आपण हे जोडतंय पण ते पर्यायामध्ये दिलेलं नाही ओके त्याचं उत्तर जे आहे आता हे आपलं आलेलं उत्तर तिथं काय होतं 148 जागी 140 पर्यायामध्ये आहे का 148 आहे जे उत्तर लिहिलं तर चुकीचं नाही आता त्यांचं बघू 20 पहिलं मध्ये मूळ संख्या 7 सोडली 11 नंतर 13 सोडली 13 नंतर 19 सोडली 23 नंतर 31 सोडली 23 नंतर 29 सोडायची 31 घेतली मग काय होतं 31 नंतर 37 सोडली 41 येते का बघा 5 7 20 5 25 11 36 17 53 23 76 आणि 31 107 107 41 138 येते मग तिथे काय अडचण एकच पर्याय फक्त बघायला दोन कुठे पर्याय बघायला
नाही कोणतं नॉलेज म्हणजे की 2 पर्याय बदलायला लागतात म्हणून तुम्ही ते पण बघितलं नाही. बरोबर आहे तुझं म्हणणं. शाबास. असं चिकटून राहायचं आपल्या मताला. असं जर तू ठाम मताला राहिली ना तर आणि तर पुढे टिकणार. नाहीतर इकडून 1 लाख, इकडून 1 लाख, पुढनं 1 लाख, मागणं 1 लाख, सगळीकडनं लाथा मिळते. तेव्हा आपलं मत ठामपणे व्यक्त करायला शिका. चुकलं ना ठीक आहे समजून सांगा. असं कोण तुम्हाला म्हणणार आहे का चुकलं का चल उलटा तुला डोक्यावर उभे राहा. नाही कोण म्हणणार. आपल्याला शिक्षा कोण करणार आहे. आपल्याला सगळी मदतीला आहे. शिक्षक असतील, पालक असतील, सगळेजण तुम्हाला समजून सांगणार हे चुकलं ना बाळा, हा पुन्हा असं करू. हां कप घेतला. आता आमची पुतणी होती. कप अशी आतमध्ये नेऊन दे म्हणजे देते म्हणजे थांबा जरा म्हणजे बघ बरं म्हणलं घे बरं का बशी आता टाळी वाजव बरं. दिली सोडून खाली वाजवली हट करणं म्हटली. अरे कबशी आता असताना टाळी वाजवायची नसते. तुम्ही म्हणलं टाळी वाजवा, टाळी वाजवली. मग असं नाही कबशी ठेवायची मग म्हणायचं तिथं कबशी मी टाळी वाजवतो फुटेल. तुम्ही म्हणलं मी ऐकलं. म्हणजे या ठिकाणी काय होतं आज्ञाधारक असावं पण किती खरं बोलावं. सांगतो आपल्याला शिकवलं तर पहिले नेहमी खरे बोलावे. सुविचार आहे. आपण लहानपणापासून शिकलो. खोटं बोललं तर कितीतरी वेळा मार पण खाल्ला. पण आपण कधी कुठल्या शाळेत खोटं बोलू नका. पण आपण अस्खलितपणे खोटं बोलू. बघा बरं आता तुम्हीच सांगा मला की तुम्ही या ठिकाणी काय करा. तुम्ही एका चौकामध्ये उभा आहे. चौकामध्ये मध्यभागी उभा आहे. एक गाय तिकडून पळत येते. तुम्ही बघता तुमच्याकडनं आली आणि अशी आडवी गेली. मागे कसाही हातात सुटून घेऊन आला. त्यांनी तुम्हाला विचारलं बाळा गाय तू बघितली का कुणीकडे गेली. तुम्ही काय खरं सांगा. हा म्हणजे ते एखाद्याला जीव वाचवण्यासाठी खोटं बोललं तर ते पुण्याचं काम. म्हणजे हा तारतम भाव आपल्याला कळला पाहिजे. चल पुढे एखादा म्हणे पण मला काय मी बघितलंच नाही. आपला प्रश्न माझ्या डोक्याला ताप नाही. बरोबर का नाही. म्हणजे चला पुढे प्रश्न घ्या. चुकीचं पद झाला 53वा प्रश्न. आता मागायचा आला पुन्हा 53वा. YIA गेलं ते पुसून दिलं. YIA चला बोला. हा 25 9 1 वर्गसंख्या त्यामुळे 16 नंबर पी. नंतर 2 पर्याय नोंदवाय. एक पर्याय झाला त्याने समंगी. तू बेरीज काढली समंगी ते 2 भाग होतात. समंगी त्यावर पर्याय क्रमांक 3. चौथा पर्याय हाही समंगी आहे. 2 पर्याय तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने विचार करायला लावतात. एकाच पद्धतीनं असत नाही. चला पुढील प्रश्न. लयबद्ध मांडणारी प्रश्नचिन्हाचा की कोणते अंक कितीचा गट आहे. 1 3 5 7 9 7 5 3 9 आहे. 1 3 5 7 9. इथे काय मागे कोण नाहीये त्यामध्ये तर त्या गटामध्ये कोण नाहीये तेवढं फक्त घ्यायचं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 6 ने जास्त रांगा आहेत. प्रत्येक रांगेत जर अनुक्रमे 2 मुलांनंतर 3 मुली याप्रमाणे 20 विद्यार्थी उभे असतील तर खालीलपैकी योग्य विधान कोणते. 2 मुलांनंतर 3 मुली. 2 मुले नंतर 3 मुली म्हणजे 5 मध्ये 20 ओळ 20 ची आहे ओळ. त्याच्यामध्ये मुलं किती असतील. 5 मध्ये 2 मुली म्हणजे 2 आज 3 गुणोत्तर आहे. 20 मध्ये किती येईल 8 आणि इथे 12 म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8 मुलं आणि 12 मुली आहेत. अशा 20 मुलांच्या रांगा 6 ने जास्त म्हणजे किती होतील 26. 20 गुणिले 26 म्हणजे 26 0 0 26 52 520 एकूण विद्यार्थी. त्यात मुली किती असतील 2 आज 3 केले तर 5 भाग बरोबर 200 520. 1 भाग बरोबर 26 260 26 5 1 बरोबर 200 520. तर 1 भाग बरोबर 104. 104 मध्ये 208 मुलं आहेत आणि 104 पैकी 312 मुली. आता प्रश्न प्रत्येक रांगेत 10 मुली आहेत. प्रत्येक रांगेत मुलं किती येत आहेत
8 मुली, पहिलं चुकीचं. दुसरं, मुलांची एकूण संख्या 216 आहे. मुलांची एकूण संख्या किती आहे? 200. एकूण विद्यार्थी संख्या 520 आहे. मुलांची संख्या मुलींपेक्षा 104 ने कमी आहे. तिसरं चौथं बरोबर, योग्य विधान विचारते. चला पुढे 17/8, 24/9, 35/13, 48/22, प्रश्नचिन्ह 84/63. बोला सांगा. त्यांचं वरचं जर बघितलं ना अंश तर 17, 24 त्यात मूळ संख्यांचा फरक आहे. 7, 11, 13, 11, 13, 17, 19. या 48 आणि 7, 55, 65, 65 आणि छेद जर बघितले ना तर त्यात वर्ग संख्यांचा फरक आहे. 1, 4, 9, 16, 25, 16, 38. ओके, 65/38. म्हणजे अंशांशातला फरक मूळ संख्येचा आहे, छेदामधला फरक वर्ग संख्या. पुढे HEID, JCKB. आपल्या इथं नाही केली हा प्रश्न. बोला. 8, 5, आईचा 9, 4, 10, 3, 11, 2, परत 8, 9, 10, 11, 12. 5, 4, 3, 2, 1. 12 आणि 1 नंतर काय? LA. चला 58वा प्रश्न पहा. 58वा आकृती पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये एक पंचमांशात फिरली. बर, मधली रेष उभी, पंचमांशात फिरली, आडवी तिरकी उभी होईल. उभीवरनं पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत घराला बीळ म्हटले, बिळाला गुहा, गुहेला जंगल, जंगलाला पिंजरा. ससा कुठे राहतो? बिळात. बिळाला काय म्हटले? कुठे राहील? गुहे. पाण्यातली प्रतिमा पहा. पाण्यातली वरचा आधी चिन्ह खाली जाईल, त्याच्यावरनं तिसरा चौथा कट होईल. फरक काय पहिल्या दुसऱ्यामध्ये? त्रिकोणामध्ये त्रिकोण सरळ आहे तो उलटा होईल, तेव्हा पर्याय क्रमांक 2. चला STP चं पहा. पाण्यातलं P चा D होईल, पर्याय क्रमांक 1. तर एका सांकेतिक भाषेत 47 चौकोन वर्तुळात आधी बरोबर 43, 81 वर्तुळात आधी भरलेला टिंब बरोबर 31, 51 बरोबर 17. आता याच्यावरनं वर्तुळात अधिक चिन्ह म्हणजे काय? भागिले 3. 51 भागिले 3 17. इथे भागिले 3 केल्यानंतर 43 येणार, पण अगोदर आपण भागाकार करतो. म्हणजे उत्तर आपल्याला इथे भागाकार अगोदर पाडावलीचा नियम आहे. याच्यामध्ये 47 मध्ये अधिक 6 केल्यानंतर उत्तर 43 येतं. मग अधिक 6 करण्यासाठी याचं उत्तर इथे काय आलं पाहिजे? भागिले 3 केल्यावर 6 आलं पाहिजे. 12 वजा 12 हो 47 वजा 12 12 भागिले 3 केलं तर 4 वजा 12. ओके, तर इथे 81 भागिले 3 27, 27 आणि 4 म्हणजे भरलेला टिंब म्हणजे अधिक 4. तर आता याच्यावर प्रश्न काय दिला त्यांनी? 100 चौकोन भरलेला टिंब बरोबर सॉरी अधिक येते. 100 चौकोनला काय वजा 12 आणि इथे काय भागिले 3. भागिले 3 केलं 4. 100 वजा 4 4. पर्याय क्रमांक 4. तर सोबतच्या आकृती किती आयत आहेत? नंबर आहे 1 2 बेरीज 3 1 2 3 4 5 5 ची बेरीज 15 15 गुणिले 3 45. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 4 गुण मिळतात, हरल्याबद्दल 2 गुण कमी होतात.
विराटने सर्वच्या सर्व 15 खेळात भाग घेतला, त्याला एकूण 24 गुण मिळाले, तर जिंकलेल्या खेळांची संख्या किती? आता 15 खेळात भाग घेतला, प्रत्येक जिंकला तर 4 गुण, जिंकला तर 4 गुण मिळतात, हरला तर मिळाले ते हे 4 गुण तर मिळत नाही, मिळाले की 2 गुण कमी. जर सगळ्याच्या सगळ्यात जिंकला असतं तर किती मार्क मिळाले असते? 15 गुणिले 4 60 गुण मिळाले असते. सगळे जिंकला असतं त्या 100 मिळाले असते. एकामध्ये तो हारला तर नुकसान किती होतं? एक हरला तर हे 4 गुण मिळत नाहीत, अधिक मिळाले 2 जातात, म्हणजे 6 गुणांचे नुकसान. हे असं लिहित चला म्हणजे लक्षात येईल, सरावाने मग काय अडचण नाही. मग त्याचं नुकसान झालं किती? त्याला मिळाले किती? 60 वजा त्याला मिळाले 24 मिळाले, म्हणजे नुकसान किती झालं? 36 गुणांचे नुकसान झालेलं आहे. मग एक जर चुकला तर 6चं होतं, म्हणजे 36 चुकल्यास मार्क झाले तर किती प्रश्न चुकले पाहिजे? किती स्पर्धेत हारला पाहिजे? 6 स्पर्धेत तो हारला, 6 स्पर्धेत हारला. किती याच्यात जिंकला? 15 मधून 6 याच्यामध्ये वजा केले, 15 मधून 6 वजा केले तर 9 जिंकला. मग याचा ताळा आला, 9 मध्ये जिंकला म्हणजे 9 चौक 36 मार्क मिळाले. 6 हरला म्हणजे 6 तो 6 गेले 12 वजा झाले, 36 मधून 12 गेले 24. पर्याय कट वरनं गेला तरी काय अडचण नाही. चला पुढे 65वा प्रश्न पहा. पूर्वा आदित्य 5 जणांच्या रांगेत शेजारी शेजारी उभ्या, 5 जणांची रांग आहे आणि त्याच्यात शेजारी म्हणजे उजवीकडं डावीकडे काही दिलेलं नाही. आता हे आपण समजून घ्यायचे डावीकडे आहे का उजवीकडे आहे, ही रचना करताना आपल्याला येणारी अडचण त्याच्यावर ते ठरवतं. पूर्वा आदित्य 5 जणांच्या रांगेत शेजारी शेजारी, पूर्वा आदित्य, पूर्वा आदित्य त्यांनी पूर्वेकडे तोंड केले, त्या तिघांची तोंडे पूर्वेकडे. रोहन व आदित्य यांच्यामध्ये शीतल, शेवटच्या ओळीमध्ये येईल पहा, पूर्वेकडे तोंड केले. आपण ही पूर्व दिशा दाखवू ना, काय अडचण आहे? रोहन व आदित्य यांच्यामध्ये शीतल आहे, रोहन आणि आदित्य यांच्यामध्ये शीतल आहे. तिथं रचना करता येईल, फक्त इथे तुम्हाला रोहन इकडे घेतला आदित्य इकडे घेतला तरी काय अडचण नाही. इथे आपल्याला ही रचना पूर्व इथं जर घेतली तर अशी पण रचना होईल. आदित्य इकडे दाखवा, फरक पडणार नाही आहे त्याच्यामध्ये. शीतल इथे दाखवा, इकडे रोहन दाखवा. आणि मग पहिलं जे वाक्य आहे पूर्वा आदित्य, आदित्यचे शेजारी पूर्वा. ओके, पुन्हा काय म्हणलेलं आहे? त्यांनी पूर्वाला तीन केले, त्यांचं रागीत राहुल व शीतल यांच्यामध्ये रोहन आहे, राहुल आणि शीतल यांच्यामध्ये रोहन आहे. तर सर्वात मध्यभागी कोण उभा आहे? शीतल. रांगेच्या शेवटी कोण उभे आहे? तर 2 पर्याय येणार आहे, कुणी कुठं रांग धरायची? पूर्वा पण येईल, राहुल. खालील प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, किंवा पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यातले, त्याच्यावर पर्याय कट करा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न आकृतीसारखी दिसणारे 68वा प्रश्न पहा. तिसरा पर्याय पर्याय कट पद्धत वापरली तर लक्षात येतं. तर 69वा मधला जो त्रिकोण आहे तो बाजूवरती उभा आहे, त्याच्यावर मध्ये चौकोन येणार आहे, त्यामुळे चौथा पर्याय कट. मग त्या आयतावरनं बघितलं तर पहिला पर्याय कट, दुसरा कट, उत्तर पर्याय क्रमांक 3. पूनमची आई ही प्रियांकाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे, तर पूनम ही प्रियांकाची मुलगी आराध्याची सून. पहा, पूनमची आई, पूनम ही स्त्रीलिंगी आहे, गोल करा, त्याचे नियम तुम्हाला सांगितले. पूनमची आई, आता इथं वरती आई वरती असणार आहे, इथे पूनमची आई ही पण स्त्रीलिंगी यांची इथं वडील असणार आहे. प्रियांका, पूनमची आई प्रियांकाच्या वडिलांची, प्रियांकाच्या वडिलांची एकुलती एक सून, म्हणजे यांना पूनमचे वडील आहे, त्या वडिलांना जी या पूनमची आई आणि वडील काय म्हणले? पूनमची आई प्रियांकाच्या वडिलांची, म्हणजे प्रियांका इथे काढतो मी,
प्रियांका ही मुलगी आहे. प्रियांकाच्या वडिलांची म्हणजे यांना वडील आहे म्हणजे यांचे हे पूनमचे आजोबा झाले. कारण यांची एकुलती एक सून म्हणजे हे वडील पूनमचे आणि हे दोघे जणी काय आहेत बहीण भाऊ आहेत. म्हणजे याच्यामध्ये चिन्ह बरोबरच द्यायचं. या एक नवरा बायको आहे त्याच्यामध्ये या पद्धतीचं चिन्ह द्यायचं. प्रियांका आणि पूनमचे वडील हे बहीण भाऊ आहेत. पूनमचे आई ही प्रियांकाच्या वडिलांची एकुलती एक सून म्हणजे प्रियांकाच्या वडिलांना एक मुलगा आहे आणि मुलाच्या बायकोला सून म्हणतात. आलं लक्षात? सून कुणाला म्हणतात? सून कुणाला म्हणतात? मुला म्हणजे यांना एक मुलगा आहे आणि मुलाची बायको ही प्रियांका पूनमची आई आहे. एकच सून आहे म्हणल्यानंतर मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? पूनम ही प्रियांकाची मुलगी. पूनम ही प्रियांकाची मुलगी. या प्रियांकाला एक मुलगी आहे. पूनम ही प्रियांकाची मुलगी आराध्याची कोण? ही मुलीचं नाव आराध्या देवी. या आराध्याची कोण? आराध्याच्या आईचं हे वडील भाऊ म्हणजे मामा. ही मामी मामाची मुलगी कोण झाली? मामी बहीण. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 मामी बहीण. चिन्हाची मालिका कोणता चिन्हाचा गट होईल? काय होते? पहिलं तिसऱ्या ठिकाणी जाते, दुसरं 5व्या ठिकाणी जाते, दोन पुढे जाते. ओके. तिथे एका खाली एक मांडली की लक्षात येतं आकाशकंदिलासारखं होतं. 72वा प्रश्न पहा. लपलेली आकृती पर्याय क्रमांक 4. ओके. तर 73वा चिन्हांच्या मांडणीत प्रश्नचिन्हाचा क्रमाने कोणत्या गटातील अक्षर येते? गट कितीचा होतोय? BCHD. 8चा होते. BCHD. सांगा गट. BCHD HCBD. असं जर म्हणलं तर या गटात पुन्हा आलेलं घ्या ना तिथं. काय वेगळं करायची गरज आहे? 8चा गट पुन्हा येत असला तरी पण इथे 4चा गट केला त्यात कोणता अक्षर नाहीये तेवढं तिथे टाकायचंय. एका सांगितली भाषेत उसळ हा शब्द क्ष असा लिहिता. वचन ओके हा ऊ रसू आहे. वचन हा शब्द श छ प असा लिहिता. तर त्या संकेती भाषेत आशय हा शब्द कसा लिहिला जाईल? बोला. त्याच्यानंतर दीर्घ ऊ, त्याच्यानंतर आच्या नंतर ई, शच्या नंतर श, यच्या नंतर र, ई श र. खाली झालं सांगू जरा. आणि मला 2 सिलेंडर द्या. मला फुल टाकी भरून घ्या. फुल टाकी भरून घ्या म्हणा. पुढं श्रद्धाचा 16वा वाढदिवस 1 जानेवारी 2004 रोजी गुरुवारी होता. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला? आता पहा 1 जानेवारी 2004 ला 16वा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी वार आहे गुरुवार. आता या मागे आपल्याला जायचंय 16 वर्षाची म्हणजे मागे दिलेला आहे 16 वर्ष म्हणजे मागे 15 वर्ष जायचं आपल्याला. का 16 वर्ष मागे जायचं किती मागे? तिचा पहिला वाढदिवस पहिला 15 वाढदिवसाचे 15 होईल. 15 दिवसाचा 15 आपल्याला पहिला वाढदिवस काढायचा 15 द्यायचं. जन्मदिवस 16 मागे 16 वर्ष म्हणजे 16 वर्षाचे 16 दिवस. आता लीप वर्षाचे फक्त 2004चा दिलाय म्हणजे आता मागे लीप वर्ष येणार आहे 2000चं, 1996चं, 1992चं आणि 1988चं. 88च्या 92च्या 96 2000 मी इथे तिचा जन्म 16 मागे गेलं तर यातनं 16 वजा केलं तर किती येणार आहे? यातनं 16 वजा केले तर
1988 ला. म्हणजे ही जन्म 1 जानेवारी 1988 ला तिचा जन्म झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये लीप वर्ष फेब्रुवारी काउंट होतो का हे मला म्हणायचं. मागे जाताना फेब्रुवारी काउंट होतो, फेब्रुवारीच्या अगोदर येतो जानेवारी, मागे चाललोय आपण. फेब्रुवारी काउंट होतोय याच्यामध्ये. म्हणजे हे 1 2 3 4 4 दिवसाचे 4 दिवस ऍड करा म्हणजे 20 दिवस मागे जायचे. 20 दिवस मागे जायचं. मग 20 दिवस याचे आठवडे केले तर 2 आठवड्यांनी 6 शिल्लक राहतात. म्हणजे 6 दिवस मागे. गुरुवारच्या मागे 6 दिवस जायचे म्हणजे काय येणार आहे? शुक्रवार. उत्तर काय येणार आहे? शुक्रवार. काय दिले उत्तर त्यांनी? बरोबर का? आलं का लक्षात तुझ्या? ओके. इंग्रजीचं घेऊया. इंग्रजीचं तर आज उलटा प्रकरण लावलाय. विच ऑफ द फॉलोइंग मीन्स द सेम ॲज इव्हॉल्विंग. चला पटपट सांगा. विच ऑफ द फॉलोइंग मीन्स द सेम ॲज इव्हॉल्विंग. ॲनालायझेशन करतो आपण तिथे मूल्यमापन. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज इन द ॲडजेक्टिव्ह फॉर्म. स्कॉलर हा ॲडजेक्टिव्ह आहे. चूज द पेअर ऑफ सिमिलर मिनिंग. स्टेबल आणि फर्म. स्टेबल म्हणजे स्टेबल राहिला आपण. फर्म म्हणजे हे पण पक्क मजबूत पाय देऊन राहून उभा राहिला फर्म. आणि दुसरं काइंड आणि कन्सिडरेट. काइंड म्हणजे दयाळू आणि कन्सिडरेट दयाळू. चूज द सिमिलर मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. द स्टुडंट गॉट थ्रू द एक्झामिनेशन. पास आणि सक्सीड. ओके. चूज द करेक्ट अँटोनिमस फॉर टेम. टेम म्हणजे पाळीव, त्याच्याविरुद्ध वाईल्ड. Pick out the word that is synonymous of the underlined word. The ideal school should be spacious. Perfect. Father, when did you ... this letter, my son? I wrote it yesterday night, Dad. When did you write this letter? Okay. Pick out the odd one. फेअर आणि ड्राय. बेअर, स्टेअर हे काय रायमिंग वर्ड आहे. बॉट कुठे रायमिंग कसं येईल? ग्लान्स डान्स रायमिंग. ओके. फाइंड द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. द ... ऑफ लीव्स. रस्लिंग. Read the following advertisement. Nisha Furniture. Variety of furniture available. Product: sofa set, chair, teapot, cupboard, dining table. Mina Plaza, new bus station. Timing: daily morning 10 a.m. to 2:30 p.m. and evening 4 p.m. to 9:30 p.m. So, how many things are available in this shop? 5 तिथं वरती दिलेले आहेत नावं. Shop remain open for 10 hours. सकाळी 10 ते 2:30 पर्यंत टायमिंग काढा. पुन्हा 4 ते 9:30 पर्यंत. 10 ते 2:30 किती होते टायमिंग? 10 ते 12 2 आणि वरचे 2:30 4.5 तास आणि खाली 4.5 ते 9:30 5 तास. 5 किती होत आहे? 10 तास होत आहे. पर्याय 30. आता तपासणाऱ्याला सांगा. थांबा याचं उत्तर बघू. 11चं काय दिले उत्तर? थांबा 11चं उत्तर काय दिले बघू. 11चं 3 दिले पाहिजे ते नाव. हां मी इथं सांगताना मी चुकलं होतं. मी तुम्हाला सांगितलं दुरुस्त करा. ओके. चला हा 12. फाइंड द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. द रामायण इज अ फेमस इपिक. ही ग्रंथ आहे. ओके. आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म ऑफ ॲब्रेटिव्ह और WHO. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्याचा लॉंग फॉर्म पाहिजे. विच पार्ट ऑफ स्पीच इज इंडिकेटेड द अंडरलाइन वर्ड? वाव. Which set of letters should be used in the first row to make a vertical string? COST. त्याच्यानं काय CALF कार.
over SAVE okay. Complete the following website address by choosing the correct option. book.com. आता वेबसाईट म्हणलं की www ने सुरू होते. ईमेल नसते. ईमेलनं काय होते सोबत ईमेल तुमच्या नावाने किंवा होते नंतर मग @ त्यामध्ये वापरतात. पुढे आयडेंटिफाय द वर्क. ब्युटिफाय. Identify the correct tense. She has been feeling much better. Present perfect continuous tense. Present perfect continuous tense. Supply a suitable model auxiliary showing permission in the given sentence. You can go now and you may go now. Find out the incorrect indirect speech sentence. Incorrect कोणता आहे? दुसरं ही asked me what I was doing now. काय पाहिजे होतं? ही asked me that what दॅट वापरलं तर काय मोठं अडचणीचं नाही. आय वॉज डुईंग नाऊ होईल का तिथे? नाही ना. दुसरा आणि कोणता? नाऊचं दॅट डे पाहिजे. आणि ते दुसरं चुकीचं कोणतं आहे? तिसरं ही सेड दॅट ही इज अनवेल. ही सेड दॅट ही वॉज अनवेल.